असते एकाने शेती करावी, दुसऱ्याने धंदा करावा. पण धंदा करावा, काम मारावं हे करण्यासाठी तो दुसरा मुलगा पुढे येतो, पण काम मिळतंय कुठे आणि काम मिळत नाही म्हणून तो मोठ्या संकटामध्ये जातो. आम्ही हा निकाल घ्यायचा ठरवलं की जे बेकार तरुण नोकरीच्यासाठी वनवास हिंडतात त्यांना महिन्याला 4,000 रुपये द्यायचे आणि हळूहळू त्याला काहीतरी कामाच्या संबंधीची व्यवस्था करायची. हा एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा ठरवले. असे काही कार्यक्रम घ्यायचे, त्यांनी राज्य चालवायचं आणि हे सूत्र घेऊन आज आम्ही स्थापन केलेली महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राचा कारभार हा करण्याचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे. मला या ठिकाणी एका गोष्टीचं समाधान आहे की तुमच्याकडे आज प्राजक्त तनखरे यांच्यासारखा एक जाणकार अभ्यासू आमदार म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना काम करायची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं. काळ छोटा होता, पण त्यांच्या कामाची अडचण ठिकठिकाणी करतात. मध्यंतरी मी विदर्भामध्ये हिंडत होतो. चंद्रपूर जिल्ह्यात गेलो आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सभा माझी संपल्यानंतर लोकांना विचारलं की तुमची काही कामं झालीत का, कुठले प्रश्न सुचायचे राहिलेत का, विजेचं काही कमतरता आहे का. लोकांनी मला सांगितलं की तुम्ही लोकांनी प्राजक्त तनखरेसारखा विद्युत खात्याचं काम करणारा एक वंची आम्हाला दिला. तो लांबचा होता राहुरीचा. आमचं गाव चंद्रपूर महाराष्ट्राच्या चोकाला जंगलाचा सगळा भाग आणि तिथं शेतकरी, तिथला सामान्य माणूस सांगतो की तुमच्या मंत्र्यांनी आमचे सगळे प्रश्न सोडवले आणि ज्या ज्या वेळेला काही काम ज्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो तर हा ग्रस्त नम्रपणानं आमच्याशी वर्तन करतो, आमच्या प्रश्नाची सोडवणूक करतो. याचा आम्हाला आनंद आहे. मला स्वतःला अभिमान असला की माझ्या महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा तरुण आमदार महाराष्ट्राच्या चोकाच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या जबाबदारी टाकल्यानंतर सुद्धा कशाची नाराजी न व्यक्त करता तिथल्या जनतेचं दुखणं हे दूर करण्यासाठी कष्ट करतो. अशी व्यक्ती उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उभी राहत असेल तर तुमची जबाबदारी आहे. मोठ्या वर्षांनी त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फसवले जातं. आता त्या आम्हाला अनुभव आला. यापूर्वी त्यांची पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची पद्धत आम्ही लोकांनी हेरली आणि हेरल्यानंतर मंत्रिमंडळ करायचा विचार आला. त्याला आम्ही निकाल घेऊन टाकला. नवीन असेल पण वंचित त्यांना करायचं. आता एक गेल्या 5 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही लोकांनी मोठ्या वर्षांनी सत्ता दिली. महाराष्ट्राचे राजकारण, महाराष्ट्राचा सत्ता ही तुम्ही आमच्या लोकांच्या हातात दिला. तरी जाहीरपणाने सांगतो महाराष्ट्राचं काम करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रसाद तनखरेंना जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती देण्याची काळजी आम्हाला लोकांच्याकडून केली जाईल. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची शक्ती, तुमच्या सगळ्यांचा आधार हा त्यांच्या पाठीशी उभी करा. महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी यशस्वी करा ही विनंती या ठिकाणी करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. कारण आणखी 4 सभा मला करायच्यात. आपण शांतपणे माझी भूमिका समजून घेतली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे